आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा पहिला मराठी काव्यग्रंथ लिहून मराठीच्या शिल्पेच्यात एक मानाचा दुरा रोवला. या ओवीबद्ध ग्रंथात एकूण 18 प्रकरणं आहेत. शास 1110 सालच्या सुमारास हा लिहिलेला मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणजे पहिला ग्रंथ आहे. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या 13व्या शतकात ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, सांगदेव पासष्टी, हरिपाठाचे अभंग यांसारख्या रचना निर्माण करून मराठी शब्दांमध्ये आणखी भर पाडली. ज्ञानेश्वर हे संत होते, सोबत कवी आणि तत्वज्ञ सुद्धा होते. ते सगळं गेलं अवघ्या 21 वर्षाच्या वयाच्या अगोदर. ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञानाचे विचार मराठीतून मांडता येतात याचा विश्वास आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून सिद्ध केला. त्यानंतर एकनाथांनी, जे माय मराठीचे सुपुत्र म्हणून ओळखले जातात, त्यांनी 13 पेक्षा जास्त ओवीबद्ध ग्रंथांची रचना केली. ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचेही जवळपास 250 वर्षांनी शुद्धीकरण केले. त्यानंतर रचलेल्या भावार्थ रामायणात जवळपास 40,000 पेक्षा जास्त ओव्या आहेत.